स्वातंत्र्य दिवस आहे. आता जे पण पालक लोक आहेत का, प्रत्येकाचं किंवा लहान लहान मुलांचं प्रत्येकाचं स्वप्न एकच असतं नाही का, म्हणजे 2-3 नॉर्मल स्वप्न आहेत की कोणाला काय विचारलं आपण की काय आहे स्वप्न आहे तुमचं, ते काय म्हणतात डॉक्टर, इंजिनियर, पोलीस. त्याच्या पलीकडे का विचार करू शकत नाहीत नाही का मुलं, त्यांना माहितच नसते की अजून समाजात खूप काही काही गोष्टी आहेत ज्या नाही का आपण करू शकतो. आणि एक काय असतं अजून लहान लहान मुलामध्ये काय काय स्किल असतात प्रत्येकाकडे. तर मला असं वाटतं की जर आतापासून त्या स्किलवर काम केलं पुढे जाऊन अजून त्यांना खूप जास्त फायदा होतो आणि करिअर पण घडू शकतो. घडू शकते बिलकुल. लहान मुलांमध्ये सुप्त गुण असतातच, फक्त ती शोधावं लागतात आणि त्या शोधून त्यांना तो फक्त मार्ग दाखवावा लागतो. त्या मार्गानुसार त्याला जाऊ द्यायला पाहिजे. त्याचं स्किल ते कसं डेव्हलप होईल त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्याकडे शिक्षकांनी पण आणि पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. त्या मुलाची इच्छा असते पोलीस बनण्याची असते, एक ते अट्रॅक्शन असते, ती वर्दी वगैरे बघून ते अट्रॅक्शन असू शकतं, किंवा एखादा म्हणून मी शिक्षक बनायचं, माझ्या सरांसारखं मला व्हायचं. पण कुठेतरी त्याला घरच्यांचा थोडा विरोध होतो की नाही, तू हे बनू नकोस, तू डॉक्टरच बन. त्याचं कारण असं समाजात जे डॉक्टर प्रतिमा, नाही माझा मुलगा मेडिकलला गेला पाहिजे, इंजिनियरलाच गेला पाहिजे. स्वप्न बघायचं अजून स्वातंत्र्य मुलांना भेटलं नाही. स्वातंत्र्य स्वप्न बघण्याचं आहे, पण ते पूर्ण करण्याचं कुठेतरी पालक हिरावून घेतात. कुठेतरी त्यांचं स्वप्न ते त्यांच्यावर थोपतात की तू हेच बन. म्हणजे पालकांचं स्वप्न ते मुलांवर लादतात. असं नाही सगळेच पालक असं करतात असं नाही. आजही काही पालक असे आहेत की मुलाला जे करायचं ते करायचं पूर्ण स्वातंत्र्य त्याला देतात. तुला मेडिकल नाही, कुठे जायचं, इंजिनियर व्हायचं नाही, शिक्षक व्हायचं, पोलीस व्हायचं, आर्मीत जायचं, तुला काय करायचं ते कर. आजही असे पालक आपल्या गावात सुद्धा आहेत, तसे पालक पण फार कमी आहेत. त्याच्यात शिकणारे जास्त प्रमाणामध्ये आहेत. पालकांनी त्यांची जी आहे त्यांच्या इच्छेनुसार मुलांना दडपण आणायला नको. कारण त्यांच्या मनामध्ये म्हणजे जे काही आतमध्ये सुप्त गुण आहेत त्याचा विकास जास्त प्रमाणात होऊ शकतो. आपण जर त्यांच्यावर प्रेशर आणलं तर ते विकसित पावत नाही. आणि म्हणून पालकांची जबाबदारी आहे की मुलांचा ओढा कोणत्या कलाकडे आहे. आता शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य गुण आणलेले आहेत आणि त्या कौशल्यानुसार शाळेमध्ये तो निवड करू शकतो की आपल्याला कोणतं कौशल्य अवगत आपण करू शकतो, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त झेप तो घेऊ शकतो.